ते प्रत्येक जण आपण मत ठरवण्याचं काम करण्याचं काम करत असतो। म्हणून मी आपल्याला एक सांगतो का मी सुद्धा लोकसभेची निवडणूक लढवली होती। निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर हारजीत आपल्याला माहिती का होताच असते, परंतु 15 वर्षे नगरनिवासाच्या मतदारसंघामध्ये जे काही विकासाचं मी काम केलं ते प्रत्येक मतदारसंघामध्ये गेल्यानंतर मी विकासाच्या मुद्द्यावर वास्तविक पाहता मतदान मागण्याचं काम करण्याचं काम करत होतो। परंतु जो आपल्याला आता पाहिलं का जो विरोधी उमेदवार त्यांनी 5 वर्ष पारनेरच्या विधानसभेच्या मतदारसंघाचा आमदार होता। राज्यामध्ये आपण पाहतो का महाआघाडीचा सरकार होता, सत्ता होते, आणि मग महाआघाडीच्या सरकारच्या माध्यमातून सत्तेच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघामध्ये आपण विकासाचं काय काम केलं त्याच्यावर निवडणूक होणं ही आवश्यकता होती, परंतु तसं काय कुठल्या प्रकारचं होण्याचं काम होत नाही। आज आपण पाहतो का ही निवडणूक जर पाहिली तर या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहतं का वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला निवडणुकीमध्ये आता सामोरं जाण्याचं काम होत आहे। आता निवडणूक आपण पाहिली कशावर सोपं झाली तर म्हणले आता विरोधी उमेदवार सर पाहिलं तर कुठंतरी चावडीत झोपतो, कुठंतरी शाळेमध्ये झोपतो, कुठंतरी आपण झोपडीमध्ये झोपतो, आणि उठल्यानंतर आपण पाहतो का टँकर खाली आपल्याला आंघोळ करण्याचं काम करतोय, आणि टँकरमध्ये आंघोळ केल्यानंतर कुठंतरी पोतीवर जातो आणि न्हाव्याकून दाढी कटिंग करतो। आणि मग त्याच्यावर जर कदाचित ही निवडणूक जर होत असेल तर मला असं वाटतं तर मोनिका ताईला सांगू इच्छितो का आपल्या आता 6 महिन्याची विधानसभेची निवडणूक राहिली। आता मी घरी सांगून टाकलंय आता मी काय घरी येणार नाही, मी चावडीतच झोपतो, कुठंतरी शाळेतच झोपतो, आणि कुठंतरी आपण आता तुम्हाला सांगू इच्छितो का तुम्ही आमच्याकडे एक टँकर घेऊन या, आणि मग टँकर गेल्यानंतर आपण कार्यकर्त्याला सांगू इच्छितो का आता आमच्या टँकरचा फवारा मारण्याचा तुम्ही काम करा, आणि मग एकदा आमच्या जर टँकरवर जर फवारा जर मारला तर मला असं वाटतं का त्याचा व्हिडिओ पाठवण्याचं काम आम्ही करण्याचं काम करू, आणि मग त्याच्यावरच जर कदाचित आम्ही आमदार होत असेल तर या सगळ्यामध्ये सोपं काम आहे। मग आपल्याला याच्यावरच जर कदाचित निवडणूक करायची असेल, जिंकायची असेल तर मला असं वाटतं आता विकासाचं काम करण्याचं काही कुठल्या प्रकारची त्याची आवश्यकता वाटत नाही। म्हणून आपण पाहतो का आता देशाची निवडणूक आहे, हे काही कुठं झोपण्याची कुठं उठण्याची टँकर खाली आंघोळ करण्याची निवडणूक नाही। हे देश आपण पाहतो का संरक्षण ठेवण्याचे देशाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचा विकास कशा पद्धतीने होईल याची निवडणूक आपण होते, परंतु तसं काय कुठल्या प्रकारचा प्रकार पाहण्याला मिळण्याचं काही काम होत। इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी, नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी। 155 पेक्षा अधिक प्रोडक्ट्स, भरघोस डिस्काउंट, आकर्षक किंमत, सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, फायनान्स सुविधा, कॅशबॅक ऑफर, 28 पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध। प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, कूलर, वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये। HDFC, बजाज फायनान्स, TVS यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध। राम एजन्सी, सावेडी, नवी पेठ, मार्केट यार्ड, अहमदनगर।